ऐकतात ज्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो. रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुगते, अंगावर सरकन काटा येतो. अशा माझ्या मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी येथे अशा एका महान महापुरुषांबद्दल बोलणार आहे की ज्यांचा मला तुम्हाला नव्हे तर संपूर्ण जगाला अभिमान आहे. विजयासारखी तलवार चालवून गेला, विजयासारखी तलवार चालवून गेला, निगळ्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, निगळ्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. वाघनख्याने अफजल खानाचा गोठा पाडून गेला, वाघनख्याने अफजल खानाचा गोठा पाडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला, स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला, असा एकच मर्द मराठा आमचा शुभा होऊन गेला, असा एकच मर्द मराठा आमचा शुभा होऊन गेला. आज या मातीत जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण इथली माती त्याच्या मनामध्ये आपोआप छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कोरून ठेवते. शिव छत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे. कोण होते शिवाजी महाराज, अशी कोणती काम त्यांनी केले की आज हजारो वर्ष उलटल्यानंतरही त्यांच्या नावाचा जय जयकार सर्वत्र होतो. इथल्या माणसांना तर सोडाच हो, पण इथल्या दऱ्याखोऱ्यांना जरा विचारले छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना, विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना माझा शुभा कसा होता, माझा शुभा कसा होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या नावाची व पराक्रमाची माहिती सांगणार आहे. ज्या म्हणजे 36 हत्तीचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणारे, शिस्तप्रिय, वा निस्तेज, जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, महाराष्ट्राची जनतेचे राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जिजाऊ, जय शिवराय.